हे बघा मंडळी, आज आपण मसाले भात बनवणार आहे हिरवा वाटणाचा. त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय काय घेतले बघा. आपण इथं डाळ घेतले, तांदूळ घेतले आणि ओल्या तुरीच्या शेंगाचे दाणे घेतले. इथं कांदा घेतले, 2 कांदे घेतले, 1 बटाटा घेतला, 2 टमाटे घेतले, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर घेतली. आता हे मिश्रण आहे. आता आपण हे मिश्रण वाटून घेणार आहे. याच्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण टाकलं आहे. आता ते आपण वाटून घेऊया. इथे आपण वाटण्यासाठी घेतलेलं आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची. आता हे सगळं वाटण घेऊन घेऊ आपण. स्टार्ट. हे बघा, हे वाटण केलेलं आहे बारीक. आता आपण गॅस पेटवला आहे, त्याच्यावर कुकर ठेवला आहे. त्यात आता आपण 5-7 पळ्या तेल टाकून घेऊ. अंदाजे टाकायचं. तेल जास्त असलं की भात मोकळा होतो. जर तुम्हाला मोकळा असते पाहिजे असणार तर तेल थोडं जास्त टाका. स्टार्ट. आपण इथं राई घालूया. राई फुटली की मग जिरे सोडायचे. आणि मित्रांनो, चांगलं तेल गरम असलं पाहिजे. दोन तेजपान घ्या. तेजपान, तमिलपत्र घेतले 2. तर आता तेही टाकून घ्यायचे. याचे 2-2 भाग करायचे. कारण नाही ना, अख्खं टाकलं ना त्याचा सुगंध नाही त्याच्यात मिक्स होतो. आता हे फुटल्यानंतर टाकायचंय, एकदम नाही टाकायचंय. बघा, मस्त अशी तडतडत आहे. अगदी कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे. आपल्या घरात असणाऱ्या साहित्यातच बनणारी आहे. आता राईचा आवाज यायला लागला, कडकडीन. तर जिरे सोडले त्याच्यात. आता आपण सोडणार तमालपत्र. आता त्याच्यात सोडणार आपण कांदा. इथं कांदा बारीक चिरून घेतलाय. तुम्हाला जसे चिरून टाकायचे असेल चालतील. इथं आम्ही बारीक चिरले. आता मस्त याला छानपैकी हलवून घ्यायचंय. थोडंसं गोल्डन कलर वगैरे येऊ द्यायचा आहे. छान मस्त असं कांदे शिजले पाहिजे. तेव्हा मस्त टाकताच बरोबर असा गोल्डन कलर आलाय मस्तपैकी. शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे टाकले ना चव वाढते. तुमचं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं टाकू शकता, नाही तर नाही टाकू शकता. ते छान हलवून घ्यायचंय. इथं छान बटाटे धुवून टाका, कारण की ते कसं लाल पडतात. जास्त वेळ नको. लगेच त्याचे बटाटे टाकून घेतले मस्त. तर इथं तुरीची शेंग आहे, ती सुद्धा टाकणार आहे. छान असं परतवून घ्यायचंय. छानपैकी असं मस्त बनते. याचं टेक्स्चरही खूप छान येतं आणि एकदा नक्कीच बनवून बघा तुम्ही घरी. तर इथं तुरीच्या शेंगा होत्या आमच्याकडे, ते टाकून घेत आहे. मस्त कुठलीही वस्तू छान स्वच्छ धुवून यूज करावी. इथं मस्त टाकून घेतली बघा. ते मटेरियल वाढत चालेल, हलवून घ्यायचे. छान असा परतून घ्यायचोय, कारण खालून चिटकायला नको.
व्यवस्थित मध्ये मध्ये परतवत जा. अशा प्रकारे हलवा. तर इथं टमाटे घालून घेतले. आता टमाटे छान असं हात परतून घ्यायचं. बघू शकता किती मस्त दिसत आहे सगळं मटेरियल पडल्यावर. वाव. तर बनल्यावर तर किती भारी असेल. दोन मिनटं याला असं शिजू द्यायचं आहे मस्तपैकी, कारण की तो छान उतरेल त्याची. इथे लगेचच वाटण टाकून घेऊ आपण वाटलेलं. छान असं वाटण टाकून घेतलंय. आता डबल ह्याला परतून घेऊ. वाव, कसले भारी दिसत आहे यार. ते बघूनच मला पाणी सुटत आहे. इथं अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची. 1 चम्मच लाल मिरची पावडर, धनेपूड 1 चम्मच, काळा मसाला 1 चम्मच टाकून घेतलेला आहे. छान याला परतून घ्यायचं. मस्त तवर तांदूळ धुवून घ्यायचं. मसाला हे होस्तवर याला पण असं 2 मिनिटं शिजू द्यायचं. आता याच्यात आपण धुवून घेतलेले तांदूळ पण टाकणार आहोत. वास इतकं छान सुटलाय ना. वाव. तो नाही तर तांदूळ टाकले. आणि पाव वाटी तांदूळ, पाव वाटी. आम्ही इथं पाव वाटी तांदूळ आणि पाव वाटी डाळ घेतली आहे. तुमच्या हिशोबात तुमच्या घरी जितके लोक आहेत तितक्या प्रमाणात बनवू शकतात. छान असं आहे ना. आधी मसाला लागायला पाहिजे. डायरेक्ट पाणी नको टाकून. तेव्हा अशी किती छान दिसत आहे राव. मटेरियल असं मस्त भरभरून दिसतंय. पाणी टाकून घेऊ. तर इथं 1 तांब्या पाणी टाकून घेतलं आधी. डबल त्याच्यावर एक हे टाकणार आहे अजून. अशी भारी बनते ना, एकदम छान चमचमीत बनते. तुम्ही नक्कीच बनवून बघा. आणि हे बघ तरीही किती भारी सुटली आहे आपल्या मसाले भाताला. तर इथं मीठ घालून घेणार आहोत आपण 1.5 चम्मच. तुमचं जसं प्रमाण तसं टाकून घ्या. तर इथं वरून कोथिंबीर जात आहे. हलवून घ्यायची. कोथिंबीरने ना खूप छान चव येते, म्हणून कोथिंबीर घालून घ्या. वाव, काय भारी तरी आली राव. असं बघूनच पाणी सुटते. तुम्हालाही पाणी सुटत असेल तर लगेचच बनवा. अशी मस्त. जरा मीठ कमी पडलं होतं म्हणून मीठ अजून घातलं. तुमच्या चवीनुसार चेक करून घालायचं मीठ. तसं एखाद दिवस कमी पण पडतं आणि जास्त पण पडतं त्यानुसार.
मग ह्याला आता आपण शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर इथं आपण 3 शिट्ट्या काढून घेऊ. तर झाकण लावून घ्या कुकरला. तर कुकरला झाकण लावून घेतले. आधी आपण गॅस फुलवर ठेवला आहे, मग नंतर ना मीडियम याच्यावर ठेवून घेऊ. इथं मस्त 1 शिट्टी झालेली आहे. मस्त इथं छान दुसरी शिट्टी पण झाली आहे. इथं मस्त तिसरी शिट्टी झाली आहे. तर ही शिट्टी बंद झाल्यावर आपण गॅस बंद करून देऊ. बघू शकता गाईस किती मस्त झालेला आहे आपला भात. छान असं शिजलेला आहे. तर इथं आपण सर्व करू. हे बघा गाईस किती छान असं सर्व केलं आहे. बघा तुम्ही नक्कीच या खायला आणि नक्की ट्राय करून बघा आणि बनवून बघा कशी झाली रेसिपी आणि कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय.